405 बघू पैसे। तर अजूनही या ठिकाणी कार्यकर्त्यांचा गराडा आपण बघतोय आणि पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण हॉटेलच्या बाहेर तैनात केलेला आहे। आणि आताची जर दृश्य आपण बघितली सध्याची तिथली अपडेट घेतली तर त्या ठिकाणी आता विनोद तावडे त्यासोबतच बवियाचे हितेंद्र ठाकूर क्षितिज ठाकूर हे सगळे माध्यमांसोबत संवाद साधतायत। परिवर्तन वगैरे होत आहे। खरंच तर तावडे साहेब त्या भाजपच्या नेत्यांचा अपमान करत आहेत। आमचं प्रतिनिधित्व वसई तालुक्याचं 2009 पर्यंत माननीय विष्णुजी सावरा जे कॅबिनेट मंत्री मला बोलून बोला बोला बोला। परिवर्तन वगैरे होत आहे। खरंच तर तावडे साहेब त्या भाजपच्या नेत्यांचा अपमान करत आहेत। आमचं प्रतिनिधित्व वसई तालुक्याचं 2009 पर्यंत माननीय विष्णुजी सावरा जे कॅबिनेट मंत्री दबाव ही दबाव है। बहुत दबाव में काम करते हैं। मेरे को इनसे अपेक्षा ही नहीं कि ये फिर काम करेंगे। बात कुटी वाटप करण्याकरता मैं ना क्या करते मला बोलून बोला बोला बोला। परिवर्तन वगैरे होत आहे। खरंच तर तावडे साहेब त्या भाजपच्या नेत्यांचा अपमान करत आहेत। आमचं प्रतिनिधित्व वसई तालुक्याचं 2009 पर्यंत माननीय विष्णुजी सावरा जे कॅबिनेट मंत्री मला बोलून बोला बोला बोला। परिवर्तन वगैरे होत आहे। खरंच तर तावडे साहेब एक बाजूला वा महिलांना महिलांना नाही आणि पुरुषांना जोडायचं नाही। मी महिलांचा आदर करतोय आणि तुम्ही महिलांना एक बाजूला वा। सगळ्या महिलांना विनंती एक बाजूला वा। सगळ्या महिलांना विनंती आहे एक बाजूला वा। एक बाजूला वा। सगळ्या महिलांना। तर एक मोठी बातमी बघूयात। निवडणूक आयोगाने ठाकूर आणि तावडेंची ही जी संयुक्त पत्रकार परिषद होती ती थांबवली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। निवडणूक आयोगाने ठाकूर आणि तावडेंची पत्रकार परिषद थांबवलेली आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचत असतानाचे आपण बघत होतो आणि त्यावेळेला आता त्यांनी ही पत्रकार परिषद थांबवली आहे। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी अपडेट्स देत आहेत। प्रभाकर, आता सध्या तावडे होते त्यावेळी राजन नाईक आहे त्यांनी सांगितलं की आम्ही विनोद तावडे होते हे प्रचारासंबंधी माहिती देण्यासाठी आले होते। का निवडणुकीची तयारी कशी करावी काय करावी त्याच्यासाठी आले होते। आणि त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी थेट आरोप केलेला आहे की हे पैसे घेऊनच आले होते। उमेदवार या उमेदवारांचे जे नातेवाईक आहेत ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि यांनी किती मला पैसे वगैरे दिले हे खुलं करून दाखवा असंही आवाहन केलं। आरोप प्रत्यारोप झाले त्यावर विनोद तावडे यांनी जे पैसे आहेत हे निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलून म्हणजे परमिशन घेऊनच आलेले आहेत। सगळं जे आरोप आहेत खोटं आहेत असं म्हटलं आणि तिथून ते तत्काळ निघून गेले। त्या मात्र हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर हे भडकले की पूर्ण माहिती नाही दिली, कशासाठी आले होते, का आलेले आहेत, पैसे कुठून आले ते सगळं माहिती। डायरी पण दाखवली, डायरीमध्ये ही काही अमाऊंट लिहिली होती त्याबद्दल खुलासा विनोद तावडे तिथून निघून गेले। त्यामुळे पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन
तर विरारमधल्या विवांता हॉटेलच्या बाहेरची ही दृश्य आपण बघतोय। अजूनही बवियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि क्षितिज ठाकूर हे या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बातचीत करताना सुद्धा आपण बघतोय। अजूनही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। एकत्रपणे पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरती ज्या पद्धतीचे आरोप करण्यात आलेले होते त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न विनोद तावडे यांच्याकडून केला जात होता। मात्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची ही पत्रकार परिषद थांबवलेली आहे। विरारमधल्या विवांता हॉटेलच्या बाहेरची ही दृश्य आपण बघतोय। गेल्या अनेक तासांपासून इथे राडा सुरू आहे। वाड्यावरून या परिसरामध्ये आलेले विनोद तावडे हे पैशांचं वाटप करत असल्याचा आरोप बवियाच्या कार्यकर्त्यांचा होता। बवियाच्या या सगळ्याच कार्यकर्त्यांनी या हॉटेलवरती धाव घेतली आणि त्यानंतर विनोद तावडे त्यासोबतच भाजपचे जे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते त्या सगळ्यांना त्यांनी घेरलं होतं। भाजपचे नेते विनोद तावडे यांनी मात्र या सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे। निवडणूक आयोगाने सुद्धा याविषयी आता माहिती दिली आहे। निवडणूक आयोगाने सुद्धा तातडीने कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे। लवकरात लवकर निष्पक्षपातीपणे चौकशी केली जाणार आहे। दादा काय सध्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। गेल्या अनेक तासांपासून या हॉटेलच्या आतमध्ये विनोद तावडे आणि भाजपचे कार्यकर्ते होते। बवियाचे कार्यकर्ते हितेंद्र ठाकूर, स्वतः क्षितिज ठाकूर हे सगळे होते। मोठा राडा, बरीच बाचाबाची या ठिकाणी झालेली होती आणि सध्याची ही थेट दृश्य आपण विवांता हॉटेलच्या बाहेरची बघतोय। बवियाचे कार्यकर्ते आता हळूहळू या ठिकाणावरून निघू लागलेले आहेत। सोबतच क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर हे दोघे सुद्धा आता हॉटेलच्या बाहेर आल्याची चित्र आपण बघतोय या दृश्यांमध्ये। बहुजन विकास आघाडीने तावडेंवरती आरोप केलेला होता। तावडेंकडे एक डायरी सुद्धा सापडलेली होती। या डायरीमध्ये कोणाला नेमकी किती पैसे वाटले याचा उल्लेख असल्याचा आरोप क्षितिज ठाकूर यांनी केलेला होता। 15 कोटी रुपये विनोद तावडे हे वाटतायत असा आरोप त्यांच्याकडून झालेला आपण बघतोय। तर या सगळ्याबद्दल विनोद तावडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळ्या आरोपांचं त्यांनी खंडन केलेलं आहे। मी केवळ कार्यकर्त्यांना आचारसंहितेच्या नियमांविषयी माहिती देण्यासाठी आलेलो होतो, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो होतो असं विनोद तावडे यांनी म्हटलंय। तर महायुती असो किंवा महाविकास आघाडी या दोन्हीकडून वेगवेगळ्या नेत्यांनी एकंदरीतच या राड्याविषयी, या घटनेच्या विषयी आता प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। नालासोपारा आणि विरारच्या परिसरामध्ये या हॉटेलमध्ये जे काही घडलं ते सगळं कॅमेऱ्याच्या समोर घडलं आणि राष्ट्रीय महासचिव, जे भाजपचे राष्ट्रीय महासचिव असणारे विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये काही पैसे सुद्धा सापडलेले आहेत। त्यामुळे त्यांचा मार्ग मुद्दामून अडवला जातोय का आणि त्यांच्यावरती पाळत ठेवली जाते का असा आरोपही संजय राऊतांनी केलेला होता। फक्त लोकांना, आमच्या कार्यकर्त्यांना भेटून द्या, बोलतो 5 मिनिटं। तर इथे ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते त्यांना परत पाठवण्याचा, त्यांना काहीसा पांगवण्याचा प्रयत्न। तर दुसरीकडे काही वेळापूर्वी हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, विनोद तावडे, राजन नाईक या सगळ्यांनी एकत्र येऊन एकंदरीतच या राड्याविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद सुद्धा घेण्याचं योजलं होतं। मात्र निवडणूक आयोगानं ही पत्रकार परिषद बंद करायला लावलेली आहे। मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत आणि त्याच वेळेला विरारमधल्या या विवांता हॉटेलमध्ये हा राडा झालेला आपण बघितलाय। सध्याची एकीकडे ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय या विवांता हॉटेलच्या बाहेरची। बवियाच्या कार्यकर्त्यांना हळूहळू पांगवण्याचा प्रयत्न होतोय। आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ आपल्या सोबत आहेत। हितेश, आपण बघतोय
इतके तास जो राडा चाललेला होता तो आता हळूहळू शमताना दिसतोय. बघितलं की आमदार जितेंद्र ठाकूर हे आता सध्या त्यांच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे. जितेंद्र ठाकूर आता सध्या कार्यकर्त्यांना काय सांगतात ते पाहणं आता सध्या महत्वाचं आहे. यहाँ पर आप देख सकते हैं कि भारी तादाद में पुलिस जो है बंदोबस्त किया गया है. यहाँ पर सुरक्षा व्यवस्था के इंतजाम किए गए हैं क्योंकि जैसे ही प्रेस कॉन्फ्रेंस यहाँ पर रोकी गई जो है चुनाव आयोग की तरफ से उसी समय जो है यहाँ पर जो है विवाद शुरू हुआ. जो है हितेंद्र ठाकुर ने कहा कि मैं प्रेस कॉन्फ्रेंस नहीं रुकूंगा क्योंकि विनय तावड़े यहाँ से जो है बाहर जाने लगे थे और हितेंद्र जी ने उनको जो है रोका. तो इस तरह से उसके बाद चल निशांत सगळ्याला बाहेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.